नमस्कार. BSc अँड AH पदवीचे महत्त्व आणि करिअरच्या सुवर्णसंधी. नीट नंतरचा एक उत्कृष्ट वैद्यकीय पर्याय आणि MPSC क्लास 1 अधिकारी बनण्याची संधी. BSc अँड AH म्हणजे काय? पदवीचे पूर्ण नाव बॅचलर ऑफ व्हेटनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री. पशुवैद्यकीय आणि सुवर्णसंधीची पदवी आहे. कालावधी 5.5 वर्षाचा आहे. 4.5 वर्ष शैक्षणिक अभ्यासक्रम असतो, तर 1 वर्ष अनिवार्य इंटर्नशिप असते. स्वरूप केवळ प्राण्यावर उपचार नाही तर यामध्ये प्राण्यांचे आरोग्य, प्रजनन, पोषण आणि व्यवस्थापनाचा सखोल अभ्यास केला जातो. विद्यापीठ संलग्नता महाराष्ट्रात मापसू महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात. प्रवेश पात्रता आणि नीटचे महत्व. शैक्षणिक पात्रता 12वी विज्ञान, त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश विषयांसह उत्तीर्ण असावे. खुल्या वर्गासाठी प्रवेशासाठी किमान 50% आणि राखीव प्रवर्गासाठी साधारणतः 40% गुण आवश्यक असतात. नीट अनिवार्य. प्रवेश प्रक्रियेसाठी नीट UG परीक्षा देणे अनिवार्य आहे. केवळ नीटमध्ये गुणांच्या म्हणजे मेरिटच्या आधारावरच पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो. प्रवेश कोटा. एकूण जागेपैकी 85% जागा राज्य कोट्यातनं म्हणजे मापसूद्वारे आणि 15% अखिल भारतीय कोट्यातनं म्हणजे विषयाद्वारे भरले जातात. BSc अँड AH पदवीचे महत्व. वाढती मागणी व वन हेल्थ. पशुधन, दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन क्षेत्राचा वेगाने विस्तार होत आहे. तसेच 70% पेक्षा जास्त संसर्गजन्य आजार झूनोटिक डिसीजेस प्राण्यांच्या मधून माणसामध्ये पसरतात. हे रोखण्यासाठी पशुवैद्यकांचे योगदान मोठे असते. आर्थिक महत्व आणि रोजगाराची हमी. भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा पशुपालकांवर अवलंबून आहे. इतर पदव्यांच्या तुलनेत या क्षेत्रात स्पर्धा सध्या तरी कमी आहे. सरकारी व खासगी नोकऱ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. MPSC द्वारे मिळणारी क्लास 1 ची पदे. यामध्ये सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त म्हणजे ACAH, क्लास 1 ग्रुप A ऑफिसर, पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनामध्ये, पशुधन विकास अधिकारी LDO, ज्याला आपण लायव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणतो, हे पण क्लास 1 चेच पद आहे. LDO, जिल्हा परिषद व पशुसंवर्धन विभाग. महत्वाची BSc ची थेट पदे MPSC देऊन डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार राष्ट्रपती पण असू शकतात. शैक्षणिक आणि संशोधन संधी. अकॅडमिक अँड रिसर्च. पदव्युत्तर शिक्षण ज्यामध्ये MSc आणि PhD पूर्ण केल्यानंतर उच्चस्तरीय संधी उपलब्ध असते, ज्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक, देशभरातील सरकारी व खासगी महाविद्यालयामध्ये अध्यापन करण्याचे काम, शास्त्रज्ञ, सायंटिस्ट, यामध्ये ICAR, IVRI, इंडियन वेटनरी रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट संस्थांमध्ये संशोधन म्हणून काम करू शकतात. फार्मा रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ज्यामध्ये औषध कंपन्यांमध्ये नवीन औषधे आणि लसीचे संशोधन करू शकतात. इतर करिअरमध्ये जसे भारतीय लष्करामध्ये रिमोट मिलिटरी कॉर्प्स चे थेट लेफ्टनंट पदावर क्लास 1 अधिकारी म्हणून वर्ग 1 चा अधिकारी म्हणून प्रवेशाची संधी आहे. बँकिंग सेक्टरमध्ये राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर, स्केल 1 स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून नियुक्ती होऊ शकते. खाजगी क्षेत्र ज्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये अमूल, मदर डेअरी, व्यंकटेश पोल्ट्री, वेंकीज यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये मॅनेजर किंवा कन्सल्टंट म्हणून काम करता येते. स्वतःचा व्यवसाय सेल्फ एम्प्लॉयमेंट. स्वतःचे पेट क्लिनिक, पशुसंवर्धन फार्म आणि सल्लागार केंद्र सुरू करून यशस्वी उद्योजक बनण्याची संधी आहे. पशुधन वाचवा देश वाचवा. BSc अँड AH हा केवळ एक करिअर पर्याय नसून मुक्या प्राण्यांची सेवा करण्याची मोठी संधी आहे. धन्यवाद.